ओव्हरऑल काल आम्ही झोन 1 अंतर्गत मध्ये कोम्बिंग ऑपरेशन घेतलं होतं. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सगळीकडे अवैध धंदे जे चालू आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, नंतर मग जे इलिगल ज्या पण गोष्टी होत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कोम्बिंग ऑपरेशन घेतलं जातं. याच्यामध्ये काल एक मोठी कारवाई ही करण्यात आली की बुधवार पेठेमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन चाललं होतं तिथे 5 बांगलादेशी नागरिक हे आम्ही या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये शोधले. त्यांची पूर्ण घराची झाडाझडती झाली. त्याच्यानंतर मग त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे थरोली व्हेरीफाय केले गेले. याच्यामध्ये निष्पन्न झालं की ते बांगलादेशी नागरिक आहेत. भारतामध्ये त्या छुप्या रीत्याने बॉर्डर पार करून इथे शिरलेले आहेत. बॉर्डर पार त्यांनी वेस्ट बेंगॉलच्या एरियाज मधनं केल्या आणि तिकडून या पुणेमध्ये बुधवार पेठे एरियामध्ये राहण्यात आले. जसं आपण बघू शकतो की ही कारवाई आपली सतत चालू आहे. मागे पण आपण 18 बांगलादेशी नागरिक पकडले होते. त्याच्यामध्ये बांगलादेशी नागरिकांना इथे स्टे करण्यामध्ये जो मदत करणारा इसम होता सुमित चव्हाण, त्याला आपण शोधून काढलेले आहे. त्याचेही पुढचे काही आपण लिंक्स शोधून काढलेले आहेत. आता पूर्ण ओव्हरऑल त्यांचं काय रॅकेट आहे, कशा प्रकारे हे रॅकेट रन करतं याच्यावर सखोल आमचा तपास अजून पण चालू आहे. की जेव्हापासनं मी चार्ज घेतलेला आहे 1 जून 2025 पासून, तेव्हापासून आम्ही 94 बांगलादेशी नागरिकांना पकडलेलं आहे. त्याच्यापैकी बहुतांश 60 पेक्षा जास्त नागरिकांना आम्ही डिपोर्ट केलेलं आहे. काही नागरिक अजून पण डिटेन्शन सेंटर्स मध्ये आहेत. त्यांची प्रोसेस कम्प्लीट होताच त्यांना पण आम्ही रिटर्न पार करू. नक्कीच काळे पडळ मध्ये माझ्या झोन मध्ये नाही आहेत, पण पुणे शहरामध्ये काळे पडळ पोलीस स्टेशन अंतर्गत एक रेस्क्यू, काळे पडळ नाही, फुरसुंगी मध्ये असणारं जे रेस्क्यू सेंटर आहे, त्या रेस्क्यू सेंटर मधनं काही बांगलादेशी इसम हे पळून गेले होते. काहींना पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि काही अजून पण फरार आहे. त्यांच्यावर पण आपलं वॉच ठेवून आहे आपण, आणि जसं ते ताब्यात येतील तसं त्यांच्यावर कारवाई केली जाणार. याच्यामध्ये माझा झोन नाही तर बाकी पण झोन याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. नक्कीच काय धागेदोरे आहे, कोण बांगलादेशी इथे कशा प्रकारे सेटल करतात, जसं मी आपल्याला सांगितलं तसे कॉन्टॅक्ट वगैरे मिळाले. आता मी सध्या ते डिस्क्लोज नाही करू शकत. पूर्ण रॅकेट बस झाल्यानंतरच आपल्याला पूर्ण माहिती देऊ शकतो. नक्कीच याच्यामध्ये नागरिकांच्या सहभागाचा पण खूप मोठा वाटा आहे. जसं आपण बघू शकतो 94 जे नागरिक पकडले, याच्यापैकी जे 3 नागरिक पकडले होते आपण ते नागरिकांच्या सहभागाने पकडले. नागरिकांनी जेव्हा सांगितलं की अशा प्रकारे इसम आणि म्हणजे 2 नवरा बायको म्हणून राहणारे इसम आहे, ते येतात, रात्रीच्या वेळी येतात, नंतर निघून जातात, संशयास्पद त्यांचं बिहेवियर आहे. जेव्हा आम्ही त्यांना थरोली चेक केलं तेव्हा कळालं हे बांगलादेशी नागरिक होते. तर हे जे नागरिकांच्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर जेव्हा कारवाई होतात तर एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि चांगलं आम्हाला पण वाटतं, नागरिकांना पण वाटतं. नागरिकांना असं काही अजून वाटत असेल की तुमच्या इथं संशयास्पद काहीतरी चालू असेल, इकडचे इसम काहीतरी त्यांचं बिहेवियर वेगळं आहे, त्यांचं भाषा वगैरे, बोली, खाणं वगैरे हे सगळं वेगळं आहे, डाऊटफुल जर तुम्हाला वाटत असेल ना की आमच्यापर्यंत कळवा. पहिले पण आम्ही सक्सेसफुल नागरिकांसोबत असे रेड्स केलेले आहेत. अजून पुढे पण असे रेड्स करत जाऊ आणि नक्कीच आपल्या देशामध्ये जे इलिगली स्टे करणारे फॉरेनर्स आहे, इलिगल एलियन्स आहे, या सगळ्यांना काढण्याचं आपण काम नक्कीच करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.